फवारणीवरचा खर्च आपण कमी कसा करू शकतो, 2-3 गोष्टी त्याच्यामध्ये, की एकात्मिक कीड नियंत्रण म्हणतो आपण. आपण काय करतो माहिती आहे का, कोणतीही कीड दिसली की जाय मार्केटला औषधान फवारा असं करतो. तर तसं न करता एक दशपर्णी अर्क, दुसरं लिंबोळी अर्क. लिंबोळी अर्कासाठी आपल्याला निंबोळ्या असल्या तर ठीक आहे, जमा केल्या असेल ठीक आहे, नसतील निंबोळ्या तर मार्केटमध्ये निंबोळीची पेंड भेटते, म्हणजे निंबोळीची भुकटी भेटते. निंबोळीची भुकटी जर आपण आणली आणि साधारण 10 किलो लिंबोळीची भुकटी जर रात्रभर भिजू घातली, 24 तास भिजू घातली, आणि त्याच्यामध्ये डिंक साधारण 1 पाव किलो डिंक किंवा 1-2 छटाक डिंक जर त्या दिवशीच ओला केला, म्हणजे पाण्यामध्ये विरघळला, आणि दुसऱ्या दिवशी ते निंबोळीचं जे पाणी आहे त्या पाण्याचं वस्त्रगाळ करायचं, आणि त्याच्यामध्ये वस्त्रगाळाच्यामध्ये डिंकाचं पाणी मिसळायचं. कशासाठी की ते चिटकून राहिलं पाहिजे. तर ते जर आपण फवारणी केली तर पहिल्या 2 फवारणी आपल्याला जर निंबोळी अर्काच्या झाल्या तर आपली रसशोषक किडीसाठी जी फवारणी आहे ती फवारणी वाचते. दुसरी फवारणी आपल्याला दशपर्णी अर्काची. दशपर्णी अर्कामध्ये काय माहिती आहे का, ज्याला शेळी खात नाही असा झाडपाला, म्हणजे बेसरम असेल, तुमचं कनेरी असेल, सीताफळ असेल, रामफळ असेल, कडुलिंब असेल, त्याच्यानंतर गुळवेल आहे, वासनवेल आहे, हे जे ज्याला शेळी शक्यतो तोंड लावित नाही, किंवा जर अडचणीचं असलं तर खाती, पण बऱ्यापैकी खातच नाही. तर ते कारण त्या याला उग्रवास आहे. उग्रवास म्हणजे त्याच्यामध्ये एक ऑइल आहे, तेलवर्गीय हे असते, आणि ते आपण जर सडवलं तर ते आपल्या पाण्यामध्ये मिसळते, आणि ती फवारणी केली तर आपल्या बऱ्याचशा आळ्या किडी त्याच्यावर येत नाहीत. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे आपल्याला हे तर पक्षीथांबे लावायचे. पक्षीथांबे लावल्यावर काय माहिती का, छोटे कीटक आणि आळ्या, बोंडाळी किंवा हे आळी, आता निसर्गामध्ये म्हणलं की बाबा 90% पक्षी आपण काय म्हणतो मांसाहारी आहेत. आता तुम्हाला मागे म्हणलं होतं मी, उदाहरण देतो तुम्हाला की बाबा एखादे सत्यनारायण केलं आणि जर डोहरं केलं तर आपण डोहऱ्याला जाऊ, सत्यनारायण जाणार नाही, सत्यनारायणचा प्रसाद घेऊन डोहऱ्याला जाऊ, असं ते. पण ते त्याला जर आळी दिसली तर काय होते, आळी ते खातात. आणि तिसरं म्हणजे निळे आणि पिवळे चिकट सापळे. निळे पिवळे चिकट सापळे मार्केटमधून आणावं असं काही नाही. तेलाचा डबा असते, आणि त्याला डबा आपण कट केला तर वरचा एक, खालचं एक, म्हणजे झाकणाकडे बुडाकडचं एक 3 आणि इकडचे 4 भाग 4, हे जर कट केले आणि हे जर त्याला बोकड पाडून जर ताराने बांधलं, फक्त काय करावं लागेल त्याला, आपल्याला पिवळा निळा रंग द्यावा लागेल त्याला, वॉर्निश दिल्यानंतर त्याच्यावर ग्रीस मिळतंय, ग्रीस लावायचं, किंवा आपलं एरंडीचं तेल लावायचं. एरंडीचं तेल आपल्या संध्याकाळच्याला कसं माहिती आहे का, पावसाळ्याच्या सुरुवातीला आपण बघा लाईट लावला की त्या लाईटावर सगळ्या गोंगान येते. आपण काय करतो पहिले कागद भिजवायचं, तेलाचा गोड तेलाचा किंवा खोबऱ्याचं तेल लावत मग त्याला सगळे किडी चिटकून बसायचे. तसंच आपल्याला लावायचं. फक्त निळा आणि पिवळा रंग का घ्यायचा माहिती का, निळ्या आणि पिवळ्या रंगाकडे निसर्गतः किडीचं आकर्षण जास्त असते. निळा पिवळा रंग दिसला तर किडी पहिल्या त्याच्या आकर्षण ती चिटकते. 100% कंट्रोल होईल का, 100% कंट्रोल होणार नाही, परंतु कमीत कमी आपल्याला आर्थिक नुकसानीची पातळी येणार नाही. असे 20 जर लावले, समजा 15 जर आपले पिवळे सापळे असतील तर 5 सापळे आपले निळे सापळे पाहिजे. एकाच 3 असं गणित आहे, म्हणजे 4 लावायचे असतील तर 3 हे 1 हे, अशा हिशोबाने त्याचं गणित आहे. हे जर केलं तर आपल्याला काय माहिती आहे का, आता मार्केटमधला पावसाचा म्हणजे हवामान आपल्या हातात नाही, मार्केटमधला भाव आपल्या हातात नाही. आपल्या हातात काय आहे, आपला खर्च कसा कमी होईल. फक्त याला कुटाणा वाटते, पण गटानं जर केलं तर काही कुटाणा नाही. संध्याकाळच्या जेवण झाल्यानंतर गप्पा मारत बसल्या आपण ते हे तयार करू शकतो, दुसऱ्या दिवशी बांधू शकतो, लावू शकतो. फक्त एकच आहे, आता तुम्ही म्हणल्यावर केलं तेवढं लवकर आताच बघा ना, आता तुम्ही एवढं हे केलं तर आपण बोलेपर्यंत झाले की नाही 10-15, तसं आपण संध्याकाळच्या जेवण झालं गप्पा मारत बसतो, पारावर किंवा कुठं बसतो, त्या एवढ्या हिशोबात सकाळच्याला केलं तर होऊन जाते.